बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. फुलगोबीला मिळत आहे कवडीमोल भाव. फुलगोबी उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत. बाजारात सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फुलगोबीसारख्या भाज्यांना तर आता बाजारात कवडीमोलाचा भाव मिळतोय. त्यामुळे फुलगोबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील रामराव नांदेडकर या शेतकऱ्याने आपल्या 1 एकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती. त्यांची फुलगोबी सध्या काढणीला आली असून बाजारात या फुलगोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने आता ही फुलगोबी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे ते सांगत आहेत. 1 एकर फुलगोबी लागवडीसाठी त्यांनी 80 ते 90 हजार रुपये खर्च आला. या 1 एकरमधून त्यांना 2 लाख रुपये उत्पादन होईल अशी अपेक्षा होती, परंतु लागवडीचा खर्च निघत नसल्याने फुलगोबी उत्पादक शेतकरी रामराव नांदेडकर हे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड. हॅलो, नमस्कार. रामराव सखाराम नांदेडकर, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे हे केळी पीक गेल्यामुळं मी गोबी हे पीक निवडलेलं आहे. गोबी या पिकात काही होईल म्हणून अपेक्षा होती, पण गोबी या पिकाने पण दगा दिलेला आहे. कारण की एकरी मी माझ्या जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च झाला माझा खतावर, औषधावर, बी बियाण्यावर. परंतु याच्यात मला जे अपेक्षा होती 2 लाखाची उत्पन्नाची, ती अपेक्षा माझी भंग झाली आहे. गोबी या पिका आता मी त्रस्त झालेला आहे. आता हे गोबी वावरातली काय केलं आहे? गोबी हे पिकातच ना मजबुरीने ढोराला टाकायची वेळ आली आहे. जनावर आहेत, आता काय करावं. हां, हे असं झालेलं आहे. नुकसान झाली आहे आमची गोबीची. की काहीतरी आमचे हमी भाव द्यावा, ही एवढी एक माझी मागणी आहे.